नमस्कार. हा जो काही टॉपिक दिसतोय तुम्हाला, एक्सप्रेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता एक्सप्रेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया या टॉपिकमध्ये आपण प्रत्येक ज्या काही रिजिड बॉडी आहे आणि जी काही रिजिड बॉडी तुम्हाला दिसतील तर ती रिजिड बॉडी इवन ती रोटेटिंग फॉर्ममध्ये असली पाहिजे आणि रोटेटिंग फॉर्ममध्ये असलेल्या रिजिड बॉडीचाच आपण मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ठिकाणी काढत असतो. ओके, मग इन केस कोणत्याही पद्धतीचा रिजिड बॉडी तुम्हाला सापडू शकते. इवन मग ते रॉड असेल, एखादा स्टील रॉड घेऊ शकतो आपण, किंवा त्याचबरोबर एखादी रिंग असेल, ओके, किंवा डिस्क असेल, किंवा एखादा सॉलिड स्पेअर असेल, किंवा सिलेंडर असेल. अशा पद्धतीत तुम्हाला नंबर ऑफ रिजिड बॉडी मिळतील आणि रोटेटिंग फॉर्ममध्ये मिळतील. मग ती जी काही ऑब्जेक्ट आहे, जो काही तुम्ही सपोज आता एक्झाम्पल दिलं होतं डिस्कचं, कळतंय ना. सो त्या डिस्कचा, मग डिस्क ही रोटेटिंग बॉडी आहे, तर त्या रोटेटिंग बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, त्यानंतर त्या रोटेटिंग बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपण फाइंड आउट करू शकतो, जेणेकरून आता मला हे बघा, इवन इन केस मी 5 पद्धतीच्या डिस्क घेतलेल्या आहेत. किती पद्धतीच्या? 5 पद्धतीच्या. ओके, त्यात फर्स्ट नंबरची डिस्क आहे. त्या फर्स्ट नंबरच्या डिस्कचं वेट आहे सपोज 1 kg. हाऊ मेनी किलोग्राम्स? 1 किलोग्राम्स. ओके, नंतर सेकंड जी काही डिस्क दिसते त्या डिस्कचं वेट आहे 2 किलोग्राम. थर्ड डिस्कचं आहे 3 किलोग्राम. अशा पद्धतीत मी या ठिकाणी 3 डिस्क घेतलेल्या आहेत. ज्या काही डिस्क घेतल्या होत्या, प्रत्येक डिस्कचं मास या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक डिस्कचं मास कसं मिळतं? वेगवेगळं मिळतं. मग प्रत्येक डिस्कचं मास वेगवेगळं आहे, तर ऑब्व्हियसली या मासच्या अकॉर्डिंगला किंवा या मासच्या अकॉर्डिंगला जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा म्हटलं तर आपल्याला कसं मिळणार? ऑब्व्हियसली डिफरंट मिळणार. ओके, म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट विल डिपेंड्स ऑन देअर masses and possessing the radius from their center. सपोज हा जो काही ऑब्जेक्ट होता, ही जी काही डिस्क घेतली होती, या डिस्कचे सेंटरपासून तर ते लास्ट पोझिशनपर्यंत किती रेडियस असेल? ओके, हाऊ मेनी रेडियस कॅन इट ऑकर्ड? ओके, देन या पूर्णतः डिस्कचं मास किती असेल, तर ते मास इंटू रेडियसच्या स्क्वेअरचं जेव्हा आपण एक्सप्रेशन घेऊयात तर आपल्याला काय मिळेल? मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार. कुणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल? डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. जर का मी मास घेतलं 1 किलोग्राम आणि त्याची रेडियसचा स्क्वेअर घेतला, सपोज इथे मी 2 मीटर. ओके, सो 2 मीटरचा स्क्वेअर होईल 4 मीटर स्क्वेअर, आणि इथे काय होईल? किलोग्राम्स या ठिकाणी किती आहे? 1 किलोग्राम्स. म्हणजेच काय, 2 × 1 या ठिकाणी 2 च्या अकॉर्डिंगला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळताना मला दिसतो. बट दिस इज नॉट मॅथमॅटिकली प्रूव्ह फॉर प्रोड्युसिंग द मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजेच काय, साधं सरळ मास इंटू रेडियसचा स्क्वेअर घेतला म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला, अशी गोष्ट घडत नाही. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शियाचं जे काही एक्सप्रेशन आहे, मग ते डिस्कला असू द्या, मग ती युनिफॉर्म रिंगला असू द्या, मग एव्हाना सॉलिड स्पेअरला असू द्या, किंवा तुम्ही एखाद्या रॉडला असू द्या, प्रत्येक ठिकाणी मिळणारं मोमेंट ऑफ इनर्शियाचं जे काही एक्सप्रेशन आहे, तर ते ऑब्व्हियसली बाळांनो तुम्हाला डिफरंट मिळणार. कारण डिफरंट याच्यामुळे मिळतं बिकॉज ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट दॅट इज रिंग, रॉड, सॉलिड स्पेअर पजेसिंग देअर डिफरंट शेप. ओके, अँड डिफरंट शेप असल्यामुळे त्याच्या अकॉर्डिंगला त्या पूर्णतः त्या ऑब्जेक्टचं मास, सपोज डिस्क घेतलेली आहे मी, सपोज या ठिकाणी रॉड घेतलेला आहे. ओके, मग या रॉडचं मास पूर्णतः कॉन्ट्रीब्यूट कुठे असेल? या सेंटरला. मग या सेंटरपासून जर का मी एखादा ॲक्सिस ड्रॉ केला तर या ॲक्सिसच्याच अकॉर्डिंगला मला कोण मिळणार? मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार. म्हणजेच काय, ऑब्व्हियसली या पूर्णतः रॉडचं मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा मिळेल? मला डिफरंट फॉर्ममध्ये मिळणार. ओके, त्यानंतर रिंगच्या केसमध्ये जर का मी बघितलं तर मला सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन कसं मिळणार? वेगवेगळं मिळतं. आणि मिळालेल्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या एक्सप्रेशनवरून, मग ते डिस्कचा असू द्या, रिंगचा असू द्या, तर त्याच्यावरून तुम्ही कितीही किलोग्रामची डिस्क असेल किंवा रॉड असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता. सिम्पली तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, त्यासाठी या केसमध्ये सर्वात अगोदर मी रॉड घेतलेला आहे. कोण घेतलेला आहे? रॉड. मग रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन काय असेल, आणि मग कितीही किलोग्रामचा रॉड असू द्या, कितीही लेंथचा रॉड असू द्या, त्याच्या माध्यमातून, त्या फॉर्म्युलेच्या माध्यमातून किंवा त्या आलेल्या एक्सप्रेशनच्या माध्यमातून मी कितीही किलोग्रामचा वेटचा रॉड असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो.
परंतु तो मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी मला रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन काय आहे हे माहीत असणे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे मी या ठिकाणी पूर्णतः रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करतो. ओके, परंतु लक्षात घ्या या ठिकाणी मी केस सांगितलेली फर्स्ट केस 1, या ठिकाणी केस सांगितली केस सेकंड. ओके, काय घडतं बघा, या पूर्णतः रॉडच्या सेंटरमधून ॲक्सिस पास झालेला आहे आणि या ठिकाणी पूर्णतः रॉडच्या केवळ वन एंडमधून काय झालेलं आहे, ॲक्सिस पास झालेला आहे. ओके, ॲट दॅट सिच्युएशन इन केस नंबर 1 वी कॅन सीन दॅट ओनली वन ॲक्सिस विच पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द गिवन रॉड दॅट इज AB, अँड इन अनदर केस वी कॅन सीन दॅट देर इज टू ॲक्सिस विच इज पॅरलल टू इच अदर. one moves from their center and another moves from their one side. क्लिअर आहे. मग या केसमध्ये काहीही वेगळं घडू शकतं, या केसमध्ये काहीही वेगळं घडू शकतं. म्हणजेच काय, दोनही केसमध्ये येणारा मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी वेगवेगळं मिळणार. कळतंय. मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते ती मीन्स मास आणि नंतर त्याने पॉझेसिंग केलेली रेडियसचा स्क्वेअर. आणि जेव्हा केव्हा आपण या दोन गोष्टीचा प्रॉडक्ट घेऊ तेव्हा आपल्याला काय मिळणार, मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार. कळतंय. तेव्हा काय मिळणार आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया. सो लक्षात घ्या या ठिकाणी मास इंटू रेडियस स्क्वेअर म्हटलं. ओके, परंतु हा जो काही ॲक्सिस आहे हा ॲक्सिस पूर्णतः सेंटरमधून पास झालेला आहे. ओके, आणि या सेंटरमधून पास झालेला आहे आणि ॲक्सिस कसा आहे, रोटेटिंग फॉर्ममध्ये आहे. मग ॲक्सिस जर का रोटेटिंग फॉर्ममध्ये असेल तर पूर्ण ऑब्जेक्ट जी काही आहे, हे बघा, हा जो काही तुम्ही रॉड घेतला होता तर तो रॉडसुद्धा कोणाच्या अलॉंगला मूव्ह होत असेल तर त्या ॲक्सिसच्या अलॉंगला मूव्ह होईल. म्हणजेच काय, मिळणारा जोही काही मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर तो अलॉंग झेड ॲक्सिस मिळणार. कळतंय का, कारण ॲक्सिस कसा सेंटरमधून पास झाला आणि ॲक्सिस जर का मूव्ह फॉर्ममध्ये असेल, मुवमेंट फॉर्ममध्ये असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला कोण मिळतं तर बाळांनो त्याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळतो. क्लिअर आहे. ओके, सो अबाउट इट्स सेंटर आपण केस नंबर 1 घेतली आणि अबाउट देअर वन एंड्स असं आपण त्या ठिकाणी सेकंड केसला सांगितलेलं आहे. ओके, काय घडत बघा, फ्रॉम केस फर्स्ट द ॲक्सिस झेड डॅश इज मूव्ज फ्रॉम किंवा इज अ पासिंग थ्रू द सेंटर C ऑफ द गिवन रॉड. क्लिअर आहे. सेंटर C मधून काय झालेला आहे, दिलेला रॉड काय झाला, पास झालेला आहे. ओके, सो याचं थोडं आता आपण डिस्क्रिप्शन सांगितलं तर कसं करता येईल. लेट अस कन्सिडर अ युनिफॉर्म रॉड दॅट इज AB moves किंवा रोटेट अबाउट देअर ॲक्सिस दॅट इज Z डॅश, रोटेट अबाउट देअर ॲक्सिस दॅट इज Z डॅश, अँड दिस रोटेटिंग ॲक्सिस किंवा दिस रोटेटिंग ऑब्जेक्ट गिव्ज द एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजेच काय, जर का रोटेटिंग ऑब्जेक्ट होत असेल तर आपल्याला रोटेटिंग ऑब्जेक्ट त्या रोटेट होत असणाऱ्या ॲक्सिसच्या अलॉंगला मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन देतं. ओके, मग या डायग्रामच्या अकॉर्डिंगला आपण असं सांगू शकतो AB कोण असेल बाळांनो, तुमचा जोही काही AB आहे लक्षात घ्या, हा AB कोण असेल तर AB असणार बाळांनो तुमची लेंथ, किंवा साधं सरळ आपण म्हणूयात युनिफॉर्म रॉड आपण त्याला म्हणूयात. काय म्हणणार त्याला, युनिफॉर्म रॉड. त्यानंतर LB द लेंथ ऑफ रॉड, L कोण असणार, त्या रॉडची लेंथ असेल. त्यानंतर ॲक्सिस Z डॅश, लक्षात येतोय, हा ॲक्सिस Z डॅश हा पास कुठून झालेला आहे, पूर्णतः सेंटरपासून. ओके, बी द ॲक्सिस मूव्ज फ्रॉम किंवा पास फ्रॉम द सेंटर C ऑफ ऑब्जेक्ट. ओके, क्लिअर. मग अशा पद्धतीत थोडीफार इन्फॉर्मेशन आपण लिहून दिली. मग आता ही जी काही इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, तुम्ही कन्सिडर केला होता एक रॉड, त्याची लेंथ दिलेली तुम्हाला L, आणि त्याच्या बिलकुल सेंटरमधून, त्याच्या रॉडच्या बिलकुल सेंटरमधून आपल्याला पास होताना कोण दिसतोय तर Z डॅश हा ॲक्सिस पास होताना दिसतोय. म्हणजेच सेंटरमधून जो काही ॲक्सिस पास होईल तर त्याच्या अकॉर्डिंगला मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया हा आपण I⁻C डिनोट केला. मी इथे I⁻C डिनोट करण्यामागे कारण फक्त एवढंच आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया हा पूर्णतः मला त्याच्या सेंटरच्या अलॉंगला मिळाला म्हणून मी या ठिकाणी I⁻C घेतलेला आहे. क्लिअर आहे. ओके, सो I⁻C हे जे काही एक्सप्रेशन असेल किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया या रॉडचा जो काही असेल, परंतु मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा केव्हा येईल, आपलं जे काही एक्सप्रेशन आलं तर ते एक्सप्रेशन लायबल केव्हा असेल,
जेव्हा त्याचा ॲक्सिस हा सेंटरपासून मूव्ह झालेला असेल तेव्हाच. ओके, सो द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म रॉड which axis passing through their center, that is C, then their moment of inertia is given by moment of inertia आपण कशाने डिनोट करतो, ऑब्वियसली I ने डिनोट करतो, इक्वल टू m into L square upon 12. This is the required expression for moment of inertia of a uniform rod when their axis passing through their center. केव्हा, जेव्हा ॲक्सिस सेंटरमधून पास झाला तेव्हा. काय एक्सप्रेशन आलं, एम एल स्क्वेअर अपॉन 12. आता तुम्ही म्हणणार हे एम एल स्क्वेअर अपॉन 12 डायरेक्टली कसं घेतलं. ओके, बघा सेंटर हा जो काही रॉड आहे, हा रॉड कसा आहे, पूर्णतः हा रिजिड बॉडी आहे. मग रिजिड बॉडी आहे म्हटल्यावर त्याच्या अलॉंगचा जो काही ॲक्सिस पास होईल त्या ॲक्सिसच्या अलॉंगला आपल्याला कोण मिळणार, मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार. म्हणजेच काय, हे एक्सप्रेशन आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट होणार. तर प्रत्येक ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी तुम्ही मास इंटू रेडियसचा स्क्वेअर घेतला होता, परंतु या ठिकाणी एल स्क्वेअर आलेला आहे. एल काय सांगतो, तर तुम्हाला आलेली त्या रॉडची झालेली जेवढी काही लेंथ आहे ती सांगितली गेलेली आहे. आता रॉडची लेंथ तुम्ही डिनोट का केली, कारण हा जो काही रॉड आहे हा रॉड पूर्णतः हा ॲक्सिसच्या बाहेरून, बघा पूर्णतः हा जो काही ॲक्सिस आहे आणि या ॲक्सिसच्या पूर्ण कसं झालेलं आहे, बाजूने तो फ्लो झालेला आहे. म्हणजेच केवळ ॲक्सिसपासून लास्ट पोझिशन मला मिळाली तर मला एक रेडियस मिळाली असं मी डिनोट केलेलं असतं. परंतु या पूर्णतः सेंटरमधून काहीतरी प्रमाणात इकडे आणि काहीतरी प्रमाणात तो इकडे अशा पद्धतीत तो रोटेट होताना दिसतोय. मग त्या पद्धतीत रोटेट होत असताना मला काय मिळते, रेडियस मिळणार नाही तर लेंथ एवढी रेडियस मिळणार. कळतंय का. ओके, सो दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द युनिफॉर्म रॉड. ओके, इन अनदर केस, आता दुसऱ्या केसमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, अबाउट देअर वन एंड. या केसमध्ये लक्षात येत असेल, हा जोही काही ॲक्सिस आहे झेड डॅश, हा मूव कुठून झालेला आहे, सेंटर सी मधून. आणि दुसरा ॲक्सिस कोणता आहे, वाय डॅश, हा कुठून मूव झालेला आहे, सेंटर ओ मधून. तर बाळांनो एक गोष्ट लक्षात येत असेल, दोनही ॲक्सिसमधून आपल्याला एक गोष्ट क्लिअर होत आहे, ती म्हणजेच काय, आय टू द बेस सी आणि आय टू द बेस ओ बी द टू मोमेंट ऑफ इनर्शिया which is produced from their axis z dash and axis y dash. ॲक्सिस z dash वरून आपल्याला कोण मिळाला, आय टू द बेस सी मिळाला. नंतर y डॅश या ॲक्सिसवरून आपल्याला कोणता मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला, आय टू द बेस ओ. या केसमध्ये बाळांनो मला दोनही ॲक्सिस कसे दिसले, पॅरलल फॉर्ममध्ये दिसत आहेत. मग पॅरलल फॉर्ममध्ये दिसत असल्यामुळे मी थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस यूज केला तर चालेल का, नक्कीच चालेल. मग थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस माझा कसा होतो, लक्षात घ्या कसा आहे माहीत आहे तुम्हाला, तुम्ही शिकले होते, मी मागील लेक्चर्समध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. सो पॅरलल ॲक्सिसचा थेरम, चला, आय टू द बेस ओ इक्वल टू आय टू द बेस सी प्लस कॅपिटल एम इंटू एच स्क्वेअर. आता या डायग्रामवरून हा जो काही दुसरा ॲक्सिस आहे तर हा दुसरा ॲक्सिस या सेंटरच्या ॲक्सिसपासून काही ना काही अंतरावर आहे. म्हणजेच काय, एवढ्या हाईटवर तो काय झालेला आहे, प्लेस झालेला आहे. त्याला मी हाईट एच असं म्हटलं. क्लिअर. मग आय टू द बेस सी, लक्षात या, या झेड डॅश म्हणजे काय, सेंटरपासून पास झालेल्या ॲक्सिसवर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया होता आय टू द बेस सी. मग हा आय टू द बेस सी आपण या ठिकाणी काढला, किती आलेला आहे तुम्हाला, एम एल स्क्वेअर अपॉन 12. तो ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करू शकतो का, ऑब्वियसली करू शकतो. एम एल स्क्वेअर अपॉन 12 प्लस, लक्षात येत असेल, प्लस मास तुमचा जसाच्या तसा आणि हाईट किती बाळांनो, L/2. मग हाईट जर का L/2 आहे तर याचा स्क्वेअर केलं तर काय होईल, L/2चा होल स्क्वेअर. ओके, इक्वल टू ML स्क्वेअर अपॉन 12 प्लस ML स्क्वेअर अपॉन 4 असं एक्सप्रेशन मिळतं. ठीक आहे. मग मिळणारं एक्सप्रेशन काय आता आलं, ML स्क्वेअर अपॉन 12 प्लस ML स्क्वेअर अपॉन 4. ओके, जर का आपण LCM काढला खालच्या साईडचा तर काय मिळतो आपल्याला, 12 मिळतो या ठिकाणी. म्हणजेच 12 डिवाइड बाय 12 1 इंटू ML स्क्वेअर, या ठिकाणी ML स्क्वेअर येतो प्लस 4 12 डिवाइड बाय 3, आन्सर येतं 3. ओके, आणि 3 मल्टिप्लाय ML स्क्वेअर, सो 3ML स्क्वेअर दॅट इज 3ML स्क्वेअर प्लस 1ML स्क्वेअर मीन्स 4ML स्क्वेअर. आन्सर खाली इथे लिहितो तुम्हाला, मिळणार काय, 4ML स्क्वेअर अपॉन 12 आणि 4 मल्टिप्लाय बाय 3 किती मिळतील, 4×3=12. म्हणजेच काय, ML स्क्वेअर अपॉन 3. काय एक्सप्रेशन मिळतं आपल्याला, ML स्क्वेअर अपॉन 3. म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया
ऑफ अ रॉड व्हेन देअर ॲक्सिस पासिंग थ्रू देअर वन एंड, तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय मिळाला आपल्याला, तो मिळाला ml²/3. क्लिअर, हे एक्सप्रेशन मिळालं. आणि व्हेनेवर द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस z डॅश, दॅट्स मीन द ॲक्सिस पासिंग थ्रू देअर सेंटर, सो रिक्वायर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी I = ml²/12. म्हणजेच काय, फर्स्ट याच्यावरून काय आलं होतं, सेंटरमधून जर का पास झालं तर मिळणार काय, रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन ml²/12. आणि जर का त्याच रॉडच्या जर का एका एंडमधून ॲक्सेस पास होत असेल तर त्याचं एक्सप्रेशन कसं मिळणार, वन एंडमधून जर का पास होईल तर साधं सरळ एक्सप्रेशन मिळेल, ते म्हणजेच काय होतं तुमचं ml²/3. ओके. यानंतर आपण हा तुम्ही रॉड बघितला, यानंतर लगेच आपण आता कोण बघणार, तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार रिंग आपण घेऊयात. ठीक आहे. तर या ठिकाणी याच्या अगोदर जे काही बघितलं होतं ते रिंग होतं. आता या ठिकाणी आपल्याला रिंग बघायचं आहे, आपल्याला रिंग बघायचं आहे. आणि याच्या अगोदर काय होतं आपला, तर तो रॉड होता. लक्षात घ्या, आता ही जी काही रिंग असेल ही सुद्धा रिंग तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया देईल. कारण का, तर ती तुम्हाला मोमेंटमध्ये असू शकते बरं का. म्हणजेच काय, या रिंगचं मोमेंट होऊ शकतो, तो रोटेटिंग फॉर्ममध्ये तुम्हाला असू शकतो. तर या केसमध्ये तुम्हाला रिंग दिसत आहे बाळांनो. आणि एकदा काय होतं, तो जो काही ॲक्सेस आहे तर तो ॲक्सेस सेंटर सी मधून पास होतो. आणि दुसऱ्या वेळेत जो काही ॲक्सेस असणार तर तो ॲक्सेस पूर्णतः या सेंटरच्या, या सर्कलच्या डायमीटरमधून फ्लो होतो. ओके, पास होतो. मग सर्कलच्या डायमीटरमधून जर का पास होत असेल तर मिळणारं मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन वेगळं राहणार. आणि या पूर्णतः हा ॲक्सिस जो काही सेंटर सी मधून पास होईल तर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन सुद्धा कसं असेल, वेगळं असेल. ओके. सो ॲट दॅट कंडिशन घडतं काय आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. सर्वात अगोदर ॲक्सिस घेतलेला आहे मी, त्या ॲक्सिसला नाव देतो बाळांनो, तुम्हाला नाव सांगायला सोपं जाईल आपल्याला. त्याला नाव देतो आपण z डॅश. ओके. द ॲक्सिस z डॅश पासिंग थ्रू द सेंटर सी, आपण याला सेंटर सी म्हणूयात, चालेल. आता एक गोष्ट लक्षात येत असेल, सेंटर सी मधून पास झाला. ओके. तर या सेंटरपासून तर पूर्ण जो काही लास्ट पोझिशन तुमचा त्या रिंगचा होता तर त्याची डिस्टन्स, त्याला आपण घेऊयात स्मॉल r एवढं आपण डिस्टन्स म्हणून, त्याला आपण रेडियस म्हणून देऊयात. ठीक आहे, चालेल. सिम्पल एक डायग्राम तुमची या ठिकाणी क्लिअर झालेली आहे असं मी या ठिकाणी सांगतोय. तर लक्षात घ्या, जेव्हा सेंटरमधून ॲक्सिस पास होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला दोन गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजेच मास आणि दुसरं म्हणजेच रेडियसचा स्क्वेअर. सो ऑब्वियसली या डायग्रामच्या अनुषंगाने आपल्याला पूर्णतः रिंगचं मास, हे पूर्ण रिंगचं मास कुठे सिच्युएट झालेलं दिसतं. इवन तुम्ही सिम्पल फॉर्ममध्ये तुम्हाला जर का रिंग बघायची असेल तर रिंग घ्यायची एखादी आणि त्या रिंगचं जे काही मास आहे तर ते मास पूर्णतः सर्कम्फरन्सवर काय झालेलं दिसतं, सिच्युएट झालेलं दिसतं. म्हणजेच काय, मास ऑफ द रिंग मिळणार आणि त्या रिंगने पजेस केलेली रेडियससुद्धा मिळणार. आणि जेव्हा केव्हा आपण या दोन गोष्टीचं प्रॉडक्ट घेऊ तर मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन आपल्याला त्या ठिकाणी सिम्पल फॉर्ममध्ये रिंगच्या अकॉर्डिंगला मिळतं. ओके. सो डायग्राम काढल्यानंतर थोडंसं इंट्रोडक्शन किंवा थोडंसं डिस्क्रिप्शन, थोडीशी माहिती आपल्याला याच्याबद्दल सांगावी लागेल. तर आपण कशा पद्धतीमध्ये सांगू शकतो, लक्षात घ्या. लेट अस कन्सिडर द ॲक्सिस z डॅश विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द ring, thus it possess some radius from their center O to the last position. म्हणजेच काय, लास्ट पोझिशन पासून काय करेल, तो रेडियस r हे काय करेल, पजेस करेल. सो द एक्सप्रेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, एक मिनिट आपण लिहूनच घेऊया तिथे, द एक्सप्रेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, कुणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, रिंगचा, ऑफ अ ring about the axis which is passing through, कुठून पास होतोय तो, which is passing through, कुठून पास होताना दिसतोय, ऑब्वियसली सेंटर मधून, which is passing through center is given up by, काय येत असेल सांगा, साधा सरळ लॉजिक आहे. मास आहे पूर्णतः रिंगचं, या रिंगचं मास या
पूर्णतः हा सर्कम्फरन्सवर सिच्युएट झालेला आहे, म्हणजेच मास मिळालं तुम्हाला. नंतर या रिंगने सेंटरपासून तर लास्ट पोझिशनपर्यंत ज्या ठिकाणी मास तुमचं ऑक्युपाय झालं होतं आणि ज्या ठिकाणी पूर्णतः मासचा सेंटर होता याच्या बिटवीनला मिळाली कोण? रेडियस. तर या रेडियसचा जर का आपण स्क्वेअर घेऊ तर हे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन मिळेल का? नक्कीच मिळतं. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू mr². दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट देअर ॲक्सिस which is passing through their center. Okay, in another case, if the axis which is passing through their diameter, म्हणजे जर का ॲक्सिस डायमीटरमधून पास झाला तर मिळणारं मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन काय असेल असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. ओके, परंतु केवळ मी या डायग्रामला पूर्ण या डायमीटरमधून जर का एखादा ॲक्सिस फ्लो केला, कळतंय का? सपोज एखादा ॲक्सिस फ्लो केला या ठिकाणी. ओके, सपोज हा माझं सर्कल आहे आणि या सर्कलच्या पूर्णतः डायमीटरच्या अलॉंगला मी ॲक्सिस असा फ्लो केला असं म्हटलं तर मला एक गोष्ट लक्षात घ्या, मला मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन मिळेल का? नाही मिळणार या ठिकाणी. कारण काय, आपले जे काही मोमेंट ऑफ इनर्शियाच्या अकॉर्डिंगचे जे काही थेरम्स आहेत ते थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस असेल, त्यानंतर थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस असेल तर ते या ठिकाणी प्रूव्ह होत नाही. ओके, आणि जर का केवळ एकच ॲक्सिस पास करतोय तर थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिससुद्धा होणार नाही, कारण त्या ॲक्सिसला पॅरलल दुसरा एखादा ॲक्सिस या ठिकाणी मिळणार नाही. परंतु मी या ठिकाणी परपेंडिक्युलर ॲक्सिस काढू शकतो. लक्षात घ्या, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसने आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिली होती की त्या ॲक्सिसवर, त्या ऑब्जेक्टवर 3 पद्धतीचे ॲक्सिस हे परपेंडिक्युलर झालेले राहतात आणि त्या 3 टाईपचे जे काही ॲक्सिस आहेत त्यातला एक्स अँड वाय हे जे काही 2 ॲक्सिस आहेत तर ते एक्स ॲक्सिस आणि दुसरा असणार तुमचा वाय ॲक्सिस. तर ते दोनही ॲक्सिस तुम्हाला कसे मिळणार? त्या पूर्णतः त्या ऑब्जेक्टच्या प्लेनवर लाईट झालेली मिळतील. सपोज हा ऑब्जेक्टचा मी असा प्लेन घेतला आणि या प्लेनवर एखादा ॲक्सिस असा आहे आणि एखादा ॲक्सिस असा आहे, म्हणजेच हे दोनही ॲक्सिस कसे झालेले आहेत? लाईट झालेले आहे. परंतु थर्ड ॲक्सिस जो काही मी दाखवतोय तर हा ॲक्सिस त्याच्यावर परपेंडिक्युलर झालेला दिसतोय. म्हणजेच काय, जर का सरफेस तुमचा असा असेल तर त्याच्यावर थर्ड ॲक्सिस तुमचा असा झालेला आहे, म्हणजे तो ॲक्सिस कसा आहे? ऑब्व्हियसली परपेंडिक्युलर. म्हणजे झेड ॲक्सिस कसा होईल? परपेंडिक्युलर. केवळ एक्स ॲक्सिस आणि केवळ वाय ॲक्सिस काय होतील? त्याच्यावर लाईज होतील. आणि जर का बाळांनो मी ॲक्सिस एक्स आणि ॲक्सिस वाय याच्यावर जर का लाईज केले तर मला पूर्णतः डायमीटर एका फॉर्ममध्ये आणता येईल का? तर नक्कीच आणता येईल. लक्षात घ्या, सपोज थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसच्या माध्यमातून या ठिकाणी मी एक्स ॲक्सिस दाखवत असतो, या ठिकाणचा वाय ॲक्सिस दाखवत असतो आणि वरचा तुम्हाला झेड ॲक्सिस मी या ठिकाणी दाखवत असतो. ओके, सो या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला एक्स ॲक्सिस पूर्ण या डायरेक्शनला मूव्ह होईल. ओके, मग एक्स ॲक्सिस या ठिकाणी मिळतोय तर याचं इमॅजिनरी ॲक्सिस तुम्हाला इकडे मिळणार. कळतंय का? याचं इमॅजिनरी ॲक्सिस कुठे मिळणार? त्याच्या अपोजिट साईडला. ओके, त्यानंतर या ठिकाणी वाय ॲक्सिस जर का मी ड्रॉ केला, या ठिकाणी कोणता ॲक्सिस घेतला? वाय ॲक्सिस. तर याचं इमॅजिनरी ॲक्सिससुद्धा मला काय मिळणार? याच्या अपोजिट डायरेक्शनला मिळणार. कळतंय? याला मी वाय डॅश म्हणतो, याला मी एक्स डॅश असं म्हटलं. क्लिअर आहे? आणि त्याच्यानंतर उरणारा थर्ड ॲक्सिस कोणता होता? तर तो झेड ॲक्सिस. ओके, सो झेड ॲक्सिस कुठे मिळाला? पूर्णतः याच्यावर परपेंडिक्युलर मिळाला. सो इथे साधा सरळ एक झेड ॲक्सिस आपल्याला परपेंडिक्युलर फॉर्ममध्ये टाकायचा आहे. तर हा जो काही झेड ॲक्सिस आहे हा कसा आहे? त्याच्यावर परपेंडिक्युलर झालेला आहे. आणि या झेड ॲक्सिसचा इमॅजिनरी ॲक्सिस आपल्याला खालच्या दिशेला मिळताना तो या ठिकाणी दिसतोय. क्लिअर आहे? ओके, किती पद्धतीचे ॲक्सिस काढले? 3 पद्धतीचे. all the axes which are lies in the perpendicular form and which are is in the mutually perpendicular. so कोणत्या सेंटरला कनेक्ट झाले ते? सेंटर सी ला. तर बाळांनो लक्षात घ्या, हा एवढी डिस्टन्स आणि हे एवढं डिस्टन्स म्हणजेच डायमीटर मिळेल का? तर नक्कीच डायमीटर मिळेल. सो डायमीटरच्या अलॉंगला आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन फाइंड आउट करू शकतो. ओके, तर या ठिकाणी थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस तुम्हाला यूज करावं लागेल. आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस काय सांगत होतं तुम्हाला? तो सांगत होतं तुम्हाला, लक्षात घ्या, आय टू द बेस झेड इक्वल टू आय टू द बेस एक्स प्लस आय टू द बेस वाय. आय टू द बेस एक्स मीन्स काय? आय टू द बेस झेड म्हणजेच काय? झेड ॲक्सिसवर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजेच या ठिकाणी मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया कशाने डिनोट करतो आपण? तो आय टू द बेस झेडने डिनोट करतो.
ओके. नंतर हा जो काही एक्स ॲक्सिस दिसतोय तुम्हाला, या एक्स ॲक्सिसवर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया तो असेल आय टू द बेस एक्स, आणि वाय ॲक्सिसवर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल तर तो असेल आय टू द बेस वाय. क्लिअर आहे. आता गोष्ट लक्षात येत असेल, हा झेड ॲक्सिसवरचा मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा का घेतला असेल आणि एक्स ॲक्सिसवरचा आणि वाय ॲक्सिसवरचा मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया या थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसवर ॲडिशन फॉर्ममध्ये का लिहिला असेल, असा साधा सरळ एक मला प्रश्न पडला. तर त्यामध्ये कारण सांगायचं फक्त एवढंच बाळांनो, हे जे काही दोन ॲक्सिस दिसतात तुम्हाला एक्स आणि वाय, तर दोनही ॲक्सिस त्या पूर्ण प्लेनवर लाईट झालेले आहेत आणि प्लेनवर त्याचंच मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. सो प्लेनवर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया हा जेवढा केवढा असेल तर तेवढाच परपेंडिक्युलर ॲक्सिसच्या अकॉर्डिंगचा मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया सारखा असेल. ठीक आहे. अशा पद्धतीत हे एक्सप्रेशन आपल्याला होतं. सो या ठिकाणी लक्षात येत असेल आय टू द बेस झेड इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. मग हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस तुम्हाला डायमीटर शो करतो का? ऑब्वियसली. मग मी असं म्हणू का, आय टू द बेस एक्स इक्वल टू आय टू द बेस डी, म्हणजेच काय, एक्स ॲक्सिसवर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शियाला मी डायमीटर इनर्शिया म्हटलं चालतो बिंदास. आय टू द बेस वाय इक्वल टू आय टू द बेस डी, म्हणजेच काय, वाय ॲक्सिसवर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया हा डायमीटर इनर्शिया असेल. ठीक आहे. ओके. सो आय टू द बेस झेड, लक्षात घ्या, आय टू द बेस झेड हा जो काही ॲक्सिस आहे हा सेंटरपासून मूव्ह झाला, म्हणजेच मी याला आय टू द बेस सी म्हणणार, झेडला काय म्हणणार आय टू द बेस सी, आणि आय एक्सला काय मिळणार आय टू द बेस डी प्लस आय टू द बेस डी इक्वल टू आय टू द बेस डी. ठीक आहे, असं एक्सप्रेशन मिळणार. देअरफॉर आय टू द बेस डी इक्वल टू आय टू द बेस सी अपॉन 2. लक्षात येत असेल आय टू द बेस सी म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट देअर सेंटर वेन देवर ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. तर तो किती होता या ठिकाणी एम आर स्क्वेअर आलेला होता तुमचा. ओके. मग एम आर स्क्वेअर होता, एम आर स्क्वेअर, आणि खाली कोण आहे, खाली कोण आलेला असेल तर तो असेल 2, एम आर स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे. हे एक्सप्रेशन आहे बाळांनो तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा, रिंगचा अबाउट देअर डायमीटर. आणि हे जे काही एक्सप्रेशन आहे तर हे काय असणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट देअर सेंटर. ठीक आहे. यानंतर लगेच आपण डिस्क बघणार आहोत. त्यानंतर याच रिंगमध्ये लक्षात घ्या, रिंगचे जे काही एक्सप्रेशन पाहिले होते आपण, मोमेंट ऑफ इनर्शियाचे जे काही एक्सप्रेशन पाहिले, तर एकदा काय बघितलं होतं, सुरुवातीच्या केसमध्ये त्या पूर्ण रिंगच्या बिलकुल जर का सेंटरमधून ॲक्सेस पास केला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती मिळत होता, तर तो ऑब्वियसली तुम्हाला एम आर स्क्वेअर एवढा मिळत होता. ओके. नंतर त्या रिंगच्या डायमीटरमधून जर का तुम्ही ॲक्सिस फ्लो केला होता, तर याच्या डायमीटरमधून फ्लो केला तर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया आला होता, तुम्हाला तो होता एम आर स्क्वेअर बाय 2 असा आला होता बाळांनो. ओके. परंतु या केसमध्ये घडतं काय बघा, अबाउट द टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन असं सांगितलेलं आहे. ओके. म्हणजेच काय, रिंग जी काही घेतलेली असेल त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल जेव्हा त्याचा ॲक्सिस तो पूर्णतः परपेंडिक्युलर असेल टू द इट्स प्लेन. म्हणजेच काय, ऑब्जेक्टच्या प्लेनला, जी काही ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी रिंग ही आपली ऑब्जेक्ट आहे, या रिंग या ऑब्जेक्टच्या प्लेनला जो ॲक्सिस परपेंडिक्युलर आहे, ओके, तर परपेंडिक्युलर झालेला ॲक्सिस, तर तो परपेंडिक्युलर झाल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन काय मिळेल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. ओके. फ्रॉम दिस डायग्राम वी कॅन सीन दॅट देअर आर 2 टाइप्स ऑफ ॲक्सिस, दॅट इज झेड सी झेड डॅश अँड ॲक्सिस वाय टी वाय डॅश. ओके. आता हा एक ॲक्सिस आहे बाळांनो आणि हा दुसरा तुमचा ॲक्सिस आहे हा सेकंड. सो या ॲक्सिसवर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया नक्कीच तुम्हाला आय टू द बेस सी तुम्ही सांगणार, या ॲक्सिसवर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया नक्कीच तुम्ही आय टू द बेस टी सांगणार. आता मी हा सेंटर सी मधून फ्लो झाला म्हणून आय टू द बेस सी म्हटलं, हा सेंटर टी मधून फ्लो झाला म्हणजेच याला आय टू द बेस टी म्हटलं. इथे पॉईंट टी याच्यासाठी घेतलेला आहे कारण हा ॲक्सिस पूर्णतः त्याच्या टँजंटवरून गेलेला आहे. म्हणजेच अबाउट द टँजंट विच इज अ परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजेच काय, जेव्हा केव्हा एखाद्या रिंगची टँजंट त्या प्लेनला परपेंडिक्युलर होत असेल
तर त्याच्या अकॉर्डिंगचं मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन काय निघेल असं आपल्याला प्लीज सांगायचं आहे. तर फ्रॉम दिस डायग्राम वी कॅन सी दॅट both the axis which lies in the parallel form, so we can use the theorem of parallel axis. Parallel axis चा theorem आपल्याला काय सांगतो, I to the base O equal to I to the base C plus mass into height चा स्क्वेअर. साधा सरळ असं एक्सप्रेशन आहे. ओके, आता I to the base O तुम्हाला लक्षात येत असेल, जेव्हा तुम्ही पॅरलल ॲक्सिसचा थेरम बघितला होता, कळतंय का, तर पॅरलल ॲक्सिसच्या थेरममध्ये सपोज दोन ॲक्सिस घेतले होते, एक ॲक्सिस सेंटर सी मधून पास केला होता आणि दुसरा ॲक्सिस तुम्हाला पॉईंट ओ मधून फ्लो केला होता. ओके, सेंटर सी मधून मिळणारा ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया होता आय टू द बेस सी, आणि ओ मधून फ्लो केला तेव्हा मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया होता तुमचा आय टू द बेस ओ. सो या ठिकाणी सेंटर सी मधून मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आय टू द बेस सी अँड सेंटर ओ मधून मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आय टू द बेस ओ. परंतु या ठिकाणी पॉईंट ओ नसून या ठिकाणी पॉईंट कोण आलेला आहे, टी आलेला आहे. म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कुठे काढायचा आहे, अबाउट देअर टँजंट विच इज अ परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. सो आय टू द बेस टी इक्वल टू आय टू द बेस सी. म्हणजेच काय, या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार, या ॲक्सिसवर निर्माण होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आय टू द बेस सी किती आला होता तुम्हाला आता सांगितला होता मी. जर का पूर्ण ॲक्सिस रिंगच्या ॲक्सिस सेंटर सी मधून जर का पास करत असेल तर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होता, एम आर स्क्वेअर. ओके, सो एम आर स्क्वेअर प्लस या ठिकाणी हाईट किती आलेली आहे, दुसरा ॲक्सिस एवढ्या अंतरावर बसलेला आहे, म्हणजे जेवढी काय रेडियस आहे, जेवढी रेडियस आहे तेवढीच काय मिळणार, हाईट मिळणार. म्हणजे मी या ठिकाणी हाईटच्या ऐवजी काय घेऊ शकतो, रेडियससुद्धा घेऊ शकतो. सो एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर, देअर फोर मोमेंट ऑफ इनर्शिया टू द बेस टी इक्वल टू एम टॉईस एम आर स्क्वेअर. किती एम आर स्क्वेअर मिळतील तुम्हाला, टॉईस एम आर स्क्वेअर. ओके, आता हे एक्सप्रेशन कोणाचं आलं बाळांनो, आय टू द बेस टी इक्वल टू 2 mr स्क्वेअर. बघा हे एक्सप्रेशन कोणाचं आलेलं आहे, हे एक्सप्रेशन रिंगचंच आहे, लक्षात घ्या. दिस एक्सप्रेशन विल बी द रिंगचंच एक्सप्रेशन आहे. परंतु हे रिंगचं एक्सप्रेशन केव्हा, जेव्हा त्या रिंगच्या अकॉर्डिंगला जी काही टँजंट असेल आणि ती टँजंट परपेंडिक्युलर जर का झाली असेल तेव्हा हे एक्सप्रेशन मिळतं. लक्षात येतं. ओके, इन अनदर केस, या केसला घडतं काय बघा, या केसमध्ये जी काही टँजंट आहे ती त्या पूर्णतः सर्कलला कशी झालेली आहे, लाईट झालेली आहे, पॅरलल आहे. ओके, म्हणजेच काय, अबाउट अ टँजंट टू अ थिन सर्कल ऑफ अ रिंग. त्या थिन सर्कलला कशी झालेली, ती लाईट झालेली आहे. मग या सिच्युएशनला ही जी काही तुमचा ॲक्सिस दिसतोय, हा जो काही ॲक्सिस आहे हा ॲक्सिसही आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कोण सांगतो, टँजंटची पोझिशनसुद्धा तो शो करतो. ओके, हा जो काही ॲक्सिस होता हा ॲक्सिससुद्धा आहे आणि तुम्हाला टँजंटची पोझिशन तुम्हाला शो करत होता. ओके, मग हा ॲक्सिस तुम्हाला टँजंटची पोझिशन शो करतो, परंतु हा ॲक्सिस या ठिकाणी परपेंडिक्युलर बिलकुलच नाही आहे. ओके, त्यामुळे हा जर का परपेंडिक्युलर नाही तर बाळांनो या ॲक्सिसच्या अकॉर्डिंगला निर्माण होणारं जो काही एक्सप्रेशन आहे त्याला तुम्ही आय टू द बेस टी असं म्हटलं. ओके, मग आय टू द बेस टी मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण या ॲक्सिसवर मिळणार आणि हा ॲक्सिस या फॉर्ममध्ये मूव्ह होतोय, म्हणजे आय टू द बेस टी या ठिकाणी पी या पॉईंटला कनेक्ट तो झालेला होता, म्हणून आय टू द बेस टी हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळताना त्या ठिकाणी दिसतोय. ओके, लक्षात घ्या, ए आणि बी हा जोही काही तुम्ही रिंग घेतलेला होता, तर या पोझिशनपासून तर या पोझिशनपर्यंत पूर्णतः रिंगची कोण आहे, डायमीटर आहे. ओके, मग डायमीटर तर मिळाली. मग डायमीटरवरून जर ॲक्सिस पूर्णतः डायमीटरवरून जर का फ्लो होत असेल तर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाच्या अलॉंगला मिळणार. आय रिपीट वन्स अगेन इज दॅट whenever the diameter shows their axis. ओके, डायमीटर काय करतो, त्याचा ॲक्सिस शो करतो, तर ॲक्सिसवर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण हा डायमीटरच्या अलॉंगला म्हणू का, नक्कीच म्हणू शकतो. लक्षात घ्या, हा तुमचा ॲक्सिस होता, हा तुम्हाला टँजंटची पोझिशन शो करतो, त्याचबरोबर तो कुणाची पोझिशन शो करतो, तर ॲक्सिसची पोझिशन शो करतो. ओके, त्यामुळे हा आय टू द बेस टी असं मी डिनोट केलं. नंतर हा जो काही ॲक्सिस आहे हा ॲक्सिस पूर्णतः डायमीटर शो करतो का, नक्कीच शो करतो. मग जो ॲक्सिस डायमीटर शो करतो
तर त्या डायमीटरच्या अलॉंगला मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढला होता मागे. आता खोडले मी त्याच्या अगोदर सांगितलं होतं. ओके, सो सपोज ही रिंग आहे आणि ह्या रिंगच्या अलॉंगला मी ॲक्सिस पास केला. ओके, ॲक्सिस ड्रॉन केला. तर या ॲक्सिसवर आत्ता मी थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिससुद्धा बघितला होता. ओके, सो या ॲक्सिसवर मला काय मोमेंट ऑफ इनर्शिया आला होता? तर बाळांनो लक्षात घ्या, जेव्हा पूर्णतः डायमीटरच्या अलॉंगला मोमेंट ऑफ इनर्शिया आला तुमचा mr²/2 एवढा मोमेंट ऑफ इनर्शिया आला होता. मग याच्या अलॉंगला मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया I⁻D किती असेल? mr²/2. आणि याच्या अलॉंगला मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया तो काही ना काही वेगळा असेल. कळतंय? सो या ठिकाणी सुद्धा थेरम कसे दिसतात? दोनही पॅरलल पोझिशनमध्ये. त्यामुळे बाय अप्लाइंग थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, बाय अप्लाइंग थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसचं जर का आपण थेरम यूज करूयात तर आपण कसं एक्सप्रेशन मिळेल आपल्याला? पॅरलल ॲक्सिस काय शो करत होता आपल्याला? इन शॉर्ट पॅरलल ॲक्सिस काय दाखवत होता? I⁻O = I⁻C प्लस मास इंटू हाईटचा स्क्वेअर. क्लिअर आहे? ओके, I⁻O मीन्स काय? O ॲक्सिसवर, O या सेंटरमधून पास झालेल्या ॲक्सिसवर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया. I⁻C काय सांगतो? C या ॲक्सिसमधून पास झालेल्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया. M बी द मास ऑफ द गिवन ऑब्जेक्ट अँड H बी द डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस असं आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, सो I⁻O या ठिकाणी I⁻O म्हणजेच अनदर ॲक्सिस आहे आणि I⁻C म्हणजेच काय? सेंटरमधून जर का ॲक्सिस पास झालेला असेल तर त्याच्या अकॉर्डिंगचा मिळणारा तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, आणि प्लस mh². लक्षात घ्या, या I⁻O मी I⁻T लिहू शकतो का? मी परत सांगतो, I⁻T लिहू शकतो का? तुम्ही जर का थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस शो केला असेल, बघितला असेल तर पॅरलल ॲक्सिसच्या थेरमवर परत रिपीट करतोय. पॅरलल ॲक्सिसच्या थेरमवर 2 ॲक्सिस पॅरलल होताना दिसले होते. त्यातला एक ॲक्सिस त्या सेंटरमधून पास झाला आणि दुसरा ॲक्सिस सेंटर O मधून पास झाला. क्लिअर आहे? मग या ठिकाणी सेंटर O दिसतंय बाळांनो, पूर्ण सेंटरमधून पास होताना दिसतोय ना. मग इथे सेंटर O म्हटलं, या सेंटर O नंतर इथे आला पॉईंट तुमचा T आलेला आहे. याच्या वेगळा आहे का हो हा? लक्षात घ्या, याच्या दूरवर आहे का आणि हाईट डिस्टन्सवर बसलेला आहे. म्हणजेच नक्कीच हा सेंटरमधून पास झालेला असेल आणि हा सेंटर O मधून पास झालेला असेल. हा कुठून पास झालेला असेल बाळांनो? सेंटर C मधून. आणि हा कुठून पास झालेला असेल? सेंटर O मधून. सो याला आपण I⁻O ला सेंटर O मधून पास झाला म्हणजेच काय? दुसरा ऑर्डर असेल एखादा, म्हणजेच काय? टँजंटच्या अक्रॉसला मिळणार म्हणजे I⁻T. I⁻C हा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हे कोण आहे? पूर्ण डायमीटर. मग डायमीटरच्या अलॉंगला मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला मी I⁻D म्हटलं तर चालेल का? mh². आता h² होता, च्या ऐवजी कोण आहे? रेडियस आहे. कारण काय? थोडी हाईटवर आहे ना, आणि तेवढीच काय असते? रेडियस असते. बघा, जर का तुम्ही रिंग घेतली तर एनी पोझिशनला तुम्हाला रेडियस कशी मिळते? सारखीच मिळते. म्हणजेच काय? हाईटसुद्धा कशी मिळणार? सारखी मिळणार. मग मी याला r² म्हटलं तर चालेल, नक्की चालणार. देअरफॉर I⁻T = I⁻D म्हणजेच काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ॲक्सिस किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट देअर डायमीटर. मग या डायमीटरवर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होता? तर तो होता बाळांनो माझा mr²/2 एवढा होता. क्लिअर? मग mr²/2 प्लस mr² हे जर का एक्सप्रेशन काढायचं असेल तर मला एक्सप्रेशन कसं मिळणार? I⁻T = चला 2 × mr² म्हणजे 2 × 1 2, 2 + 1 3. ओके, म्हणजेच काय? 3mr² डिवाइडला 2 म्हणजेच मिळणार एक्सप्रेशन काय? I⁻T = 3/2 mr². ओके, दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. कुणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया? ऑफ अ रिंग व्हेनेवर their tangent goes along their circle of a ring, and in that case the tangent which lies perpendicular to its
प्लेन. ओके, अशा पद्धतीत आपण हे एक्सप्रेशन बघतोय. आजच्या जे काही लेक्चर्समध्ये आपण रॉड बघितला, नंतर रॉडच्या सेंटरमधून ॲक्सिस फ्लो केला तेव्हा येणारा मोमेंट ऑफ इनर्शिया बघितला. त्यानंतर सेंटरनंतर वन एंड मधून मूव्ह होताना बघितला तेव्हासुद्धा बघितला, नक्कीच बघितला. नंतर आली होती तुमची रिंगच्या सेंटरमधून ॲक्सिस जर का फ्लो केला तर मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन काय असेल ते सुद्धा बघितलं. नंतर त्याच्याच डायमीटरमधून फ्लो होताना बघितलं. ओके, आणि आत्ता जी काही केस आहे तर रिंगच घेतलेली आहे बाळांनो, आणि त्या केवळ रिंगच्या रिंगचा जो काही टँजंट असेल तर तो टँजंट त्याला परपेंडिक्युलर होत असताना काय एक्सप्रेशन असेल ते सुद्धा बघितलं. आणि तो जो काही टँजंट आहे तर तो पूर्णतः सर्कलला लाईट जर का झालेला असेल तर त्याच्या अकॉर्डिंगचं मिळणारं एक्सप्रेशनसुद्धा आपण या ठिकाणी बघितलं. ओके, अशा पद्धतीत हा आपण आज मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन बघत आलेलो आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.